पुणे वाहतूक शाखेच्या प्राप्त माहितीनुसार पुण्यामध्ये एकूण 2023 पासून ते 2025 पर्यंत किती रोड ॲक्सिडेंट झाले आहेत आपल्याला त्याची माहिती मिळते। 2023 मध्ये 350 लोक मृत्युमुखी पडले होते। 2024 मध्ये 345 लोक मृत्युमुखी पडले आणि आत्ताचा जो वर्ष चालू आहे 2025 सप्टेंबर महिन्यापर्यंतचा आपल्याकडे डेटा आला आहे तो म्हणजे 215 लोक मृत्युमुखी पडलेत। तसं जर 3 वर्षांचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर किती शेकडो लोक फक्त रोड ॲक्सिडेंट झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि आता रोड ॲक्सिडेंट्स हा जो विषय आहे किंवा रस्त्यावरती होणारे जे अपघात आहे त्याला फक्त आणि फक्त खड्डे एवढं एकच कारण नाही आहे। ह्याचे विविध पैलू आहेत, म्हणजे सिग्नल न पाळणं, नो एंट्रीमधनं गाड्या घालणं आणि विशेष म्हणजे नियमांचं पालन न करणं आणि नियमभंग करून अवजड वाहनं जे असे केसेस बरेच झाले होते। अवजड वाहन जे होते ते नियमांचं भंग करून त्यांच्या दिलेल्या वेळानुसार न येता त्यांना जो वेळ नाही दिला, म्हणजे ज्या वेळेस ते गाड्या जड गाड्या अलॉटेड नसतात त्या एरियामधनं त्या गाड्या तिकडनं घातल्यामुळे असे बरेचसे केसेस घडलेले आहेत। त्याच्यामुळे मोठे भीषण अपघात झालेले आहेत। त्याच्यामध्ये मिक्सरमुळेच बरेचसे अपघात झालेले आहेत, मोठ्या ट्रक्समुळे असे बरेचसे अपघात झालेले आपल्याला दिसून येतं। सिग्नल व्यवस्थित नसणं म्हणजे सिग्नलचं व्यवस्थित पालन न करणं, नागरिकांनी त्या गोष्टींचं उल्लंघन करून सिग्नल तोडल्यामुळे झालेले ॲक्सिडेंट्स या गोष्टींचे देखील बरेचसे उल्लेख 2023 पासून नव्हे तर आधीपासून ह्या गोष्टींच्या बातम्या आपल्या समोर येतात की नियमांचं उल्लंघन केल्यामुळे रोड ॲक्सिडेंट झाला होता। बऱ्याच ठिकाणी असं देखील होतं की रात्रीचे पथदिवे नसल्यामुळे नागरिकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही, रस्त्याचा अंदाज येत नाही, त्याच्यामुळे खड्ड्यात पडून नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत। जेव्हा रस्त्यावरचे खड्ड्याचा प्रश्न पडतो तेव्हा पण महानगरपालिका ह्या गोष्टीला पूर्णपणे जबाबदार असते, कारण की रस्त्याची डागडुजी करणं, राईट टू सेफ रोड्स संविधानाने दिलेला हक्क हा जेव्हा महानगरपालिका व्यवस्थितपणे जर बजावत नसेल तर इथं महानगरपालिकेला धारेवरती धरलं जातं। परंतु काही गोष्टी नागरिकांच्या बेजबाबदारीमुळे देखील घडत असतात, ज्याच्यामुळे नागरिकांनी वाहतूक शाखेने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं फार गरजेचं आहे। कारण की आजकाल ॲक्सिडेंट्सचे रेट्स जे आहेत ते प्रचंड प्रमाणात वाढत चालले आहेत। येता जाता लोकांचे ॲक्सिडेंट नॉर्मली घरातनं बाहेर पडल्यानं सुद्धा फक्त सिग्नल मोडणं म्हणा किंवा रॉंग साईडनी येण्यामुळे अशा विविध छोट्या गोष्टींमुळे नागरिकांचे भीषण अपघात देखील होत आहेत। वाहतूक शाखेने असं देखील आवाहन केलं की नागरिकांनी जर काटोकाटपणे जर दिलेल्या वाहतूक नियमांचं पालन केलं तर कुठे ना कुठेतरी ॲक्सिडेंट्सचे जे प्रमाण आहेत, अपघाताचे जे प्रमाण आहेत कुठे ना कुठेतरी थोडेफार कमी होतीलच। परंतु या गोष्टीवरती नागरिकांनी देखील खरंच जबाबदारी घेऊन एक सजग नागरिक म्हणून पुढे आलं पाहिजे आणि वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे। आणि पुणे महानगरपालिकेने देखील या गोष्टीची दक्षता घेत एक जबाबदार महानगरपालिका म्हणून रस्त्यांची डागडुजीकरण करणं, रस्त्यांवरती पथदिवे बसवणं आणि नागरिकांना व्यवस्थितपणे सुविधा देणं हे महानगरपालिकेने देखील तेवढंच काटेकोरपणे केलं पाहिजे। या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पात्रा न्यूज.मी